तर आपण थेट ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत करूयात। ताई नमस्कार। अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे अकोल्यामध्ये। सर्वसामान्य नागरिकांनी आता कोणाकडे जायचा असा प्रश्न उपस्थित होतोय। हे खरंच म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी जर मिठानेच खारटपणा सोडला तर अळणीपणा घालवण्यासाठी कुणाकडे जावे अशी सगळी परिस्थिती आहे। की आम्ही जर पोलीस स्टेशन जर रक्षकच भक्षक होत असतील आणि ते जर अशा बुभुक्षित नजरांनी महिलांकडे बघत असतील तर मग आता रक्षणासाठी कुणाकडे बघावं हा प्रश्न उरतो। तर मला वाटतं की अकोल्यातल्या त्या सगळ्या परिस्थितीची अजून व्यवस्थित सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित माणसाला निलंबित करणं आणि त्याची सुद्धा चौकशी करणं हेही तितकंच गरजेचं। नक्कीच ताई, आपण धन्यवाद। मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की केवळ निलंबन करणं ही कारवाई योग्य आहे का? नाही, पण आता मुळात असं आहे की या सगळ्यांमध्ये नेमकी काय घटना घडली ही आपल्याला अजून माहित नाही। मीही नीटचा तो व्हिडिओ बघितलेला नाही, त्यामुळे त्याच्या दोनही बाजू तपासून घेणं गरजेचं आहे। पण जर ASIनेच अशी चुकीची घटना केलेली असेल तर त्याला कुठल्याही पातळीवर आणि कुठल्याही याच्यावर त्याला अजिबात सबबीवर त्याला सोडता कामा नये। नक्कीच धन्यवाद ताई या तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय की अकोल्यामध्ये एका पोलिसानेच अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची मागणी केलेली आहे। 10,000 रुपये दे आणि तुझ्या मुलीला माझ्याकडे एक रात्रीसाठी पाठव असं या नराधम पोलिसानं म्हटलेलं आहे। सध्या या पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात संपूर्ण सखोल चौकशी करावी अशी मागणी ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे।